घरात ठेवलेल्या 11 वस्तू आजच बाहेर काढा, नकारात्मक शक्ती संपून टाका. 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह निर्माण होतो. 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती, तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या. नंबर 3. देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टींचे बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवणे हे चुकीचे आहे. हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकणे, नाहीतर वास्तुदोष निर्माण होण्याचा धोका निर्माण होतो. अशा गोष्टीमुळे घरात सदैव कटकट, भांडणे, वादविवाद होत राहतात. नंबर 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधणे हे शुभ मानले जाते. लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधून ठेवू नये. हे पूर्णपणे चुकीचे आहे. तिचे वेळेतच विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. नंबर 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जे कोणी करतो त्याच्या आयुष्यात सदैव कोणती ना कोणती अडचण येत असते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. ते कॅलेंडर लवकरात लवकर घराबाहेर काढणे हेच योग्य आहे. नंबर 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टी वाया जातात. नंबर 8. काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये. हे पूर्णपणे वास्तुदोष निर्माण करतात. नंबर 9. तडा गेलेली किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते, प्रत्येक कामात अपयश घेऊन येते. नंबर 10. बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेली वेळ वाईट निर्माण होते. कारण घड्याळ हे आपली वेळ दाखवते आणि घड्याळीमुळेच आपल्या वेळेवर सुद्धा खूप फरक पडतो. नंबर 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीची आहे. पाकिट फाटलेले असेल तर खराब झालेले असेल तर ते ताबडतोब बदला. आवश्यक वस्तू, पैसे, लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवावे. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशाने भरलेले राहते. नंबर 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झालेली असेल तर बदलावी. तिजोरी पैशा शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरी व्यवस्थित ठेवावी. तिजोरीत व्यवस्थित पैसे ठेवावे. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर ते थेट प्रभाव लक्ष्मी पडण्यावर पडतो. तिजोरी नेहमी स्वच्छ ठेवावी. तिजोरीकडे नेहमी लक्ष ठेवावे. नंबर 13. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नका. नये, अन्यथा घरात कधीही चांगली वेळ येणार नाही. घरात सदैव वाईट वेळेचा वास राहील. घरात माता लक्ष्मी सदैव टाळणार. सदैव लक्षात ठेवा, जे घर स्वच्छ असेल माता लक्ष्मी तिथेच येणार आणि जे घर स्वच्छ नसेल तेथे अलक्ष्मी येणार.